Hello everyone, welcome to my YouTube channel Economics for All. I am HR Netare, Assistant Professor of Economics, Arts and Commerce College, धाराबाद. मी आपल्या सर्वांचं माझ्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आज जो मी व्हिडिओ बनवलेला आहे तो MCQs ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स S3 TYBA तर या व्हिडिओमध्ये मी इंटरनॅशनल इकॉनॉमिक्सवरती जे चॅप्टर्स आहेत 8 चॅप्टर्स तर त्यावरती चॅप्टर वाईज मी यामध्ये MCQ बनवलेला आहे. तर आपण स्टार्ट करूया. पहिले जे चॅप्टर आहे की ते आंतरराष्ट्रीय व्यापारावरती आहे. तर यामध्ये जे MCQ आहेत तर ते आहे की ह्यावेळेस मी क्वेश्चन रीडिंग करेल आणि जे उत्तर आहे ते उत्तरावरतीच फक्त मी फोकस करणार आहे की उत्तर कोणतं आहे आणि उत्तर सांगेल की त्याचं रिझन काय आहे की हे उत्तर का आलेलं आहे. तर पहिला जो क्वेश्चन आहे की तो आहे की आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय. तर याच्यामध्ये जे राईट आन्सर आहे की बी आणि C. तर बी म्हणजे अनेक देशांमध्ये होणारा व्यापार आणि C 2 देशांमध्ये चालणारा व्यापार. तर आंतरराष्ट्रीय म्हणजे अनेक देशांमध्ये आणि 2 देशांमध्ये जो व्यापार होतो त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार म्हटलं जातं. म्हणून B आणि C हे राईट आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन आहे की उत्पादन घटकांची गतिशीलता देशांतर्गत कशी असते. तर राईट आन्सर आहे B. तर उत्पादन घटक जे आहेत ते त्यांची गतिशीलता देशामध्येच जास्त प्रमाणामध्ये असते म्हणून जास्त हे राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की आंतरप्रादेशिक व आंतरराष्ट्रीय व्यापार यामध्ये भेद निर्माण होतो कारण C जे ऑप्शन आहे ते प्रत्येक देश कमी अधिक प्रमाणात व्यापार व विनिमय नियंत्रण लावत असतो म्हणून आंतरप्रादेशिक व आंतरराष्ट्रीय व्यापार यामध्ये भेद निर्माण होतो कारण प्रत्येक देश थोड्या अधिक प्रमाणामध्ये विनिमय नियंत्रण लावतो. कारण विनिमय नियंत्रण जर केले नाही तर त्याचे आंतरराष्ट्रीय व्यापारावरती कमी अधिक प्रमाणात विपरीत परिणाम होतात म्हणून C ऑप्शन हे राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे कोणते फायदे होतात. तर लास्ट D जे ऑप्शन आहे की वरीलपैकी सर्व. तर तिन्ही जे ऑप्शन आहे ते राईट दिलं आहे इथं. त्याच्यामुळे D ऑप्शन वरीलपैकी सर्व हे बरोबर आहे. कारण आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे उत्पादनात वाढ होते, उत्पादन पद्धती सुधारते, मक्तेदारीवरचे नियंत्रण होते आणि म्हणून वरीलपैकी सर्व हे जे ऑप्शन आहे राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की तो आहे की चॅप्टर 2 आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत यावरती आहे. तर पहिला क्वेश्चन आहे की ॲडम स्मिथ यांनी व्यापाराचा तुलनात्मक खर्च सिद्धांत मांडला आहे. तर यामध्ये विधान दिलेलं आहेत की हे विधान बरोबर आहे, B आहे हे विधान चुकीचे आहे. तर B विधान की हे विधान चुकीचे आहे म्हणून B आन्सर हे राईट आहे. म्हणून कारण ॲडम स्मिथ यांनी निरपेक्ष खर्च सिद्धांत मांडलेला आहे त्यामुळे हे विधान चुकीचं आहे म्हणून B राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की रिकार्डोच्या तुलनात्मक खर्च सिद्धांताचे गृहीत खालीलपैकी कोणते आहेत. तर याच्यामध्ये तिन्ही जे ऑप्शन आहे ते राईट आहे त्याच्यामुळे वरीलपैकी सर्व हे ऑप्शन इथं बरोबर दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया की हेक्चर ओहलिन यांनी निरपेक्ष सिद्धांत मांडलेला आहे. तर इथं देखील 2 ऑप्शन आहे की A वरील विधान बरोबर आहे, B वरील विधान चुकीचे आहे. तर इथं राईट आन्सर आहे की हे विधान चुकीचे आहे त्याच्यामुळे B ऑप्शन राईट आहे. कारण हेक्चर ओहलिन यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आधुनिक सिद्धांत मांडलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी निरपेक्ष सिद्धांत मांडलेला नाही म्हणून B जे इथं पर्याय दिलेला आहे तो राईट आहे. 8 पुढचं क्वेश्चन जे आहे की हेक्चर ओहलिन यांच्या सिद्धांताची गृहीतके कोणती आहे. तर खालील जी गृहीतके दिलेली आहेत तिन्ही पर्याय ते राईट आहे त्याच्यामुळे D ऑप्शन जो आहे की वरीलपैकी सर्व हे बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन आहे की ओहलिन यांच्या मते सनातनवादी सिद्धांतामध्ये डॅश डॅश या उत्पादन घटकाचा विचार केला आहे. तर C जे ऑप्शन आहे की श्रम आणि भांडवल. तर या घटकांचा विचार केला आहे कारण सनातनवाद्यांच्या मते की श्रम आणि भांडवल या घटकांच्या माध्यमातूनच आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जास्त बेनिफिट होऊ शकतो म्हणून C ऑप्शन राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे की उत्पादन घटकांच्या तुलनात्मक किमतीमध्ये असलेल्या फरकामुळे उत्पादन वस्तूंच्या किमतीमध्ये तुलनात्मक फरक निर्माण होतो त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येतो असे कोणत्या सिद्धांतात म्हटले आहे. तर त्या हेक्चर ओहलिन सिद्धांतामध्ये म्हटलं आहे म्हणून C ऑप्शन राईट आहे. कारण उत्पादन जे घटक आहे उत्पादन घटकांमध्ये त्यांच्या तुलनात्मक किमतीमध्ये फरक निर्माण झाला की त्यामुळे वस्तूच्या किमती देखील बदलतात, वस्तूच्या किमतीमध्ये देखील फरक निर्माण होतो त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार होतो म्हणून C ऑप्शन इथे राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे की वस्तू उत्पादनात तुलनात्मक लाभात फरक का निर्माण होतो याचे विश्लेषण कोणत्या सिद्धांताने केले आहे. तर याचे उत्तर जे आहे A. तर ते राईट आहे हेक्चर ओहलिन. कारण वस्तू उत्पादनामध्ये जो तुलनात्मक लाभ जो होतो किंवा वस्तू उत्पन्नात तुलनात्मक लाभामध्ये फरक का होतो
तर ते जे फॅक्टर अबंडंट आहे किंवा एखाद्या देशामध्ये उत्पादन घटक किती प्रमाणामध्ये अवेलेबल आहे, त्याच्यामुळे काय होतं की उत्पादनाचा जो तुलनात्मक खर्च आहे त्याच्यामध्ये फरक होतो. म्हणून हे हेक्चर ओळींमध्ये हे दिलेलं आहे सिद्धांतामध्ये, म्हणून ए ऑप्शन राईट आहे. लिओनटिफच्या सिद्धांतात कशाचा अभ्यास केला जातो, तर लिओनटिफ यांनी जो सिद्धांत मांडलेला आहे की ज्याला आपण पॅराडॉक्स म्हणतो, विरोधाभास, त्याच्यामध्ये अमेरिकेच्या आयात निर्यात रचना याचा अभ्यास केलेला आहे. म्हणून ए ऑप्शन इथे राईट आहे. पुढचं चॅप्टर आहे की आंतरराष्ट्रीय व्यापाराचे लाभ. तर पहिलं क्वेश्चन आहे की सनातनवादी अर्थतज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय व्यापारापासून मिळणाऱ्या लाभाचा मूळ स्रोत कोणता आहे. तर सनातनवाद्यांच्या मते की उत्पादनाचे जे विशेषीकरण आहे की बी पर्याय तो राईट आहे, कारण उत्पादनाचे विशेषीकरण केले तरच आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जास्त लाभ होतो. म्हणून इथे बी ऑप्शन इथे दिलेले आहे ते राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे की आंतरराष्ट्रीय व्यापारापासून मिळणाऱ्या लाभाचे मोजमाप करण्यासाठी कोणत्या पद्धतींचा वापर केला आहे. तर तिन्ही जे ऑप्शन आहे इथं राईट आहे. म्हणून डी जो पर्याय दिलेला आहे तर तो डी पर्याय इथं राईट आहे. कारण आंतरराष्ट्रीय व्यापारापासून जो लाभ मिळतो तर तो हे जे 3 घटक आहे, हे 3 घटकांपासून आपण त्याचा मोजमाप करू शकतो. म्हणून डी ऑप्शन वरील सर्व इथे राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे की व्यापार शर्ती डॅश यांच्या गुणोत्तराशी संबंधित असतात. तर ऑप्शन दिलेलं आहे, तर जे राईट ऑप्शन आहे की पहिला की निर्यात मालाच्या किमती व आयात मालाच्या किमती यांचं जे गुणोत्तर आहे या गुणोत्तराशी त्या संबंधित असतात. पुढचा क्वेश्चन आहे की देशातील साधनसामग्री, तंत्रज्ञान, लोकांच्या आवडीनिवडी कायम किंवा स्थिर असतील तर कशा प्रकारचे लाभ मिळतात किंवा डॅश डॅश लाभ मिळतात. तर तिथं साधनसामग्री आणि जर समजा इतर गोष्टी स्थिर असतील तर तिथं काय आहे की स्थितिशील लाभ मिळतात. म्हणून बी ऑप्शन हे राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे की विशेषीकरणामुळे देशाला कोणते फायदे होतात. तर तिन्ही जे ऑप्शन दिलेले आहेत ए बी सी हे राईट आहे. म्हणून डी जो ऑप्शन दिलेला आहे की वरील सर्व हे इथं राईट ऑप्शन आहे. म्हणून कारण विशेषीकरणामुळे कामगारांची कार्यक्षमता वाढते, साधनसामग्री चांगली वापरली जाते आणि सी उत्पादनामध्ये कार्यक्षमता देखील वाढते. म्हणून तिन्ही ऑप्शन राईट आहे. म्हणून वरील सर्व हे हायलाईट केलेलं आहे ते राईट आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन आहे की गतिशील लाभामध्ये उत्पादन शक्यता वक्राचे कोणत्या बाजूला स्थानांतर होते. कारण उत्पादन शक्यता वर्ग किंवा ज्याला आपण प्रोडक्शन पॉसिबिलिटी कर्व म्हणतो तो जर समजा गतिशील लाभ जर होत असतील, कारण गतिशील लाभामध्ये देशातील घटक बदलतात, उत्पादनामध्ये वाढ झाली फॉर एक्झाम्पल, तर उत्पादन शक्यता जो वक्र आहे तो राईट साईडला म्हणजे उजव्या बाजूला शिफ्ट होतो, म्हणजे उजव्या बाजूला स्थानांतर होतो. म्हणून बी ऑप्शन इथे राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे की आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे अविकसित देशातील दारिद्र्याचे दुष्टचक्र यामध्ये काय बदल होतो. तर अविकसित देशामध्ये जे दारिद्र्य दुष्टचक्र असतं तर ते आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे तोडलं जातं. कारण निर्यात देखील वाढते, त्याच्यामुळे रोजगार वाढतो, लोकांचे उत्पन्न वाढते, त्याच्यामुळे गरिबी कमी होते, त्याच्यामुळे दारिद्र्याचं दुष्टचक्र हे तोडले जातं. म्हणून सी ऑप्शन राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे की अर्थव्यवस्थेमधील घटकांमध्ये वाढ होते तेव्हा त्या देशाला कोणते लाभ मिळतात. आता यापूर्वीच्याच क्वेश्चनमध्ये आपण ऑब्झर्व केलं आहे, बघितलं आहे. तर इथं काय होतं की जर देशाला गतिशील लाभ कधी होईल, तर जेव्हा जे गतिशील लाभाचे जे घटक आहे फॉर एक्झाम्पल लोकसंख्या असेल, उत्पादनामध्ये जी वाढ असेल, यांच्यामध्ये जर वाढ होत गेली तर त्यामुळे काय होतं की देशाला गतिशील लाभ प्राप्त होतात. म्हणून बी ऑप्शन इथे बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन आहे की आयात किंमत निर्देशांक व निर्यात किंमत निर्देशांक यांच्यातील गुणोत्तर म्हणजे काय होय, किंवा यांच्यातील गुणोत्तर म्हणजे डॅश डॅश होय. तर यांच्यातील गुणोत्तर म्हणजे काय, तर त्याला निव्वळ वस्तू व्यापार शर्ती होय. तर आयात किंमत निर्देशांक जो आहे आणि निर्यात किंमत निर्देशांक यांचं गुणोत्तर केलं किंवा रेशो जर काढला तर त्या देशाला निव्वळ वस्तू व्यापार शर्ती मिळतात. तर अशा प्रकारे ते निव्वळ वस्तू व्यापार शर्ती त्याला म्हटलं जातं. म्हणून ए ऑप्शन राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे की स्थूल वस्तू व्यापार शर्तीमध्ये कोणते गुणोत्तर विचारात घेतले जाते. तर स्थूल वस्तू व्यापार शर्तीमध्ये आयातीचे परिमाण व निर्यातीचे परिमाण एक्झॅक्टली म्हणजे व्हॉल्यूम, एक्झॅक्ट नेमकी आयात किती आहे त्याचं आकारमान आणि निर्यातीचं परिमाण. तर आयात आणि निर्यात या दोघांचं जे आकारमान आहे किंवा परिमाण असेल याच्या गुणोत्तरावरून स्थूल वस्तू व्यापार शर्ती काढली जाते. म्हणून बी ऑप्शन हे राईट आहे. पुढचं क्वेश्चन आहे की उत्पन्न व्यापार शर्तीमध्ये देशाच्या निर्यात वस्तूंचे आकारमान आणि डॅश यांचा विचार केला जातो. तर उत्पन्न व्यापार शर्तींमध्ये आयात व निर्यात वस्तूंच्या किमती यांचा देखील विचार केला जातो. म्हणून सी ऑप्शन इथे
राईट दिलेलं आहे. पुढचा क्वेश्चन आहे की एक घटक व्यापार शर्ती ही संकल्पना कोणी विकसित केली? तर वायनर जे आहेत अर्थतज्ज्ञ त्यांनी ही एक घटक व्यापार शर्ती ही संकल्पना विकसित केलेली आहे. म्हणजेच काय की त्याच्यामध्ये अजून जास्त बदल करून त्यांनी ती डेव्हलप केली, म्हणून सी ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की ज्या व्यापार शर्तींमध्ये देशाच्या निर्यात क्षेत्रात उत्पादकतेत झालेल्या बदलांचा आणि स्वतःच्या आयात क्षेत्रातील उत्पादकतेतील बदलांचा विचार केला जातो अशा व्यापार शर्तीस काय म्हटले जाते? तर त्यास द्विघटक व्यापार शर्ती म्हटले जाते. म्हणजे ज्या व्यापार शर्तीमध्ये की दोन्ही साईडचा विचार केला जातो की निर्यात क्षेत्रामध्ये देखील जी उत्पादकता आहे आणि आयात क्षेत्रामधील जी उत्पादकता आहे त्या दोघांचा विचार केला जातो, म्हणून त्याला द्विघटक व्यापार शर्ती म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे की डॅश डॅश यांनी उत्पन्न व्यापार शर्ती ही संकल्पना तयार करून निव्वळ वस्तू व्यापार शर्तीमध्ये सुधारणा केली आहे. तर सी ऑप्शन जे आहे डॉरेन्स, तर ते राईट आहे. यांनी उत्पन्न व्यापार शर्ती संकल्पनेमध्ये सुधारणा केली आहे. पुढचा क्वेश्चन आहे की व्यापार शर्तीवर कोणते घटक परिणाम करतात? तर तिन्ही जे पर्याय आहेत ते तिन्ही पर्याय राईट आहे. ते तिन्ही पर्याय व्यापार शर्तीवरती परिणाम करतात, म्हणून वरीलपैकी सर्व हे हा ऑप्शन राईट आहे. कारण व्यापार शर्तीवर मागणीची लवचिकता, पर्यायी वस्तूची उपलब्धता, विनिमय दर यांच्यामुळे आयात निर्यातीमध्ये चेंज होतो आणि मग त्यामुळे परिणामी व्यापार शर्तीवर परिणाम होतो, म्हणून डी ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट आहे जर सरकारने आयात मालावर जकाती लावल्या किंवा अन्य प्रकारची बंधने लादली तर व्यापार शर्ती देशासाठी कसे होतील? आता इथे आयातीवरती जर समजा तुम्ही जकाती लावल्या तर याचा अर्थ असा होतो की तुमची आयात कमी होईल आणि मग निर्यात वाढीचे पण चान्सेस जास्त असतात आणि त्यामुळे काय होईल की व्यापार शर्ती जे आहे ते व्यापार शर्ती देशाला अनुकूल होतील, म्हणून बी ऑप्शन जे आहे ते बी ऑप्शन इथे राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे की जर देशात आयात वस्तूंना पर्यायी वस्तू पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसतील तर व्यापार शर्तील डॅश डॅश होतील. तर जर फॉर एक्झाम्पल आयात ज्या वस्तू आहेत देशामधल्या, समजा देशामध्ये जी आयात करत आहोत आपण, त्यामध्ये जर त्यांना पर्यायी वस्तू जर उपलब्ध नसतील, म्हणजेच काय की मग आयातीवरती त्या देशाला जास्त अवलंबून राहावं लागेल. त्याच्यामुळे काय होईल की आयात जास्त, निर्यातीच्या तुलनेमध्ये आयात जास्त राहील, त्याच्यामुळे काय होईल की व्यापार शर्ती प्रतिकूल होतील, म्हणून ए ऑप्शन हे राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की अविकसित देशांना व्यापार शर्ती प्रतिकूल आहेत, कारण की तिन्ही ऑप्शन जे आहेत, तिन्ही जे रिझन दिलेले आहेत ते राईट आहे. त्याच्यामुळे डी जे ऑप्शन आहे वरील सर्व ते राईट आहे. कारण निर्यात कमी असते अविकसित देशांची, प्राथमिक वस्तूंची मागणी स्थिर राहते कारण विकसित देश प्राथमिक वस्तूंची मागणी जास्त बदलत नाही आणि विशेषीकरण जे आहे ती करण्याची क्षमता देखील कमी असते, म्हणून वरील सर्व हे ऑप्शन डी हे इथं बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन आहे की विकसित देशांची प्राथमिक वस्तूंची मागणीची उत्पन्न लवचिकता कशी असते किंवा डॅश डॅश असते? तर इथं दिलेलं आहे की विकसित देशांची जी प्राथमिक वस्तूंची मागणीची उत्पन्न लवचिकता आहे तर ती खूप कमी असते. म्हणजेच काय की अविकसित देशांमधून ज्या प्राथमिक वस्तू ज्या तिकडं निर्यात केल्या जातात, तर विकसित देशामध्ये लोकांचं ज्यावेळेस उत्पन्न वाढतं तर त्या वाढलेल्या उत्पन्नामुळे ते देश या अविकसित देशांची प्राथमिक वस्तू खरेदी करत नाही, त्याच्यामुळे मागणीची उत्पन्न लवचिकता आहे ती कमी राहते, म्हणून डी ऑप्शन राईट आहे. पुढचं आहे क्वेश्चन की अविकसित किंवा विकसनशील देशांची आयात वस्तूंची मागणीची उत्पन्न लवचिकता कशी असते? तर इथं ऑप्शन जे आहे तर ती बी आहे. कारण काय होतं की अविकसित देशांमध्ये जे लोक आहेत ते लोकांचं जेव्हा उत्पन्न वाढतं तर त्यांना इम्पोर्टेड ज्या वस्तू आहेत त्या आयात वस्तूंबद्दल आकर्षण असतं, म्हणून ते काय करतात की आपल्या उत्पन्नाचा जास्त भाग आयात वस्तूंवरती खर्च करतात, म्हणून मागणीची उत्पन्न लवचिकता जास्त असते. म्हणजे उत्पन्न वाढलं की आयात वस्तूंची मागणी वाढते, म्हणून उत्पन्न लवचिकता जास्त असते, म्हणून बी हे ऑप्शन राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे की विकसित देशांच्या तुलनेने अल्पविकसित देशांमध्ये उत्पादन खर्च गुणोत्तर कसे असतात किंवा डॅश डॅश असतात? तर विकसित देशांच्या तुलनेने अविकसित देशांमध्ये उत्पादन खर्च जास्त असतो, म्हणजेच काय की अधिक असतो, म्हणून पहिलं जे ऑप्शन आहे ते राईट आहे. कारण विकसित देशांच्या तुलनेने अल्पविकसित देशांमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असतात, उत्पादन घटक मुबलक प्रमाणामध्ये असतात पण त्यांच्याकडे क्वालिटी नसते, त्याच्यामुळे उत्पादन खर्च गुणोत्तर अधिक असतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे की अल्पविकसित देशांना
व्यापार शर्ती प्रतिकूल असतात, कारण तिन्ही जे ऑप्शन आहे ते राईट आहे. कारण प्राथमिक वस्तूंचे उत्पादन जास्त अधिक परावलंबन असते, तांत्रिक मागासलेपणा देखील असतो. म्हणून वरील सर्व ह्या कारणांमुळे अल्पविकसित देशांना व्यापार शर्ती प्रतिकूल असतात. पुढचा क्वेश्चन आहे की जो चॅप्टर 4 वरती दिलेला आहे MCQs की व्यवहार तोल. तर पहिला क्वेश्चन आहे की व्यवहार तोलामध्ये कशाचा विचार केला जातो. तर पहिलं ऑप्शन जे आहे की पहिलं A, B आणि D हे नाही येणार. म्हणून C जे ऑप्शन आहे की आयाती निर्यातीमधील चलनविषयक देणी-घेणी याचा विचार व्यापार तोलामध्ये केला जातो. कारण व्यापार तोलामध्ये प्रामुख्याने आयात आणि निर्यात हाच घटक जास्त महत्त्वाचा आहे. म्हणून चलनविषयक देणी-घेणी यांचा विचार केला जातो. म्हणून C ऑप्शन राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे की जेव्हा देशाची वस्तूची एकूण निर्यात आयातीपेक्षा जास्त होते अशा व्यापार तोलास काय म्हटलं जातं. जेव्हा एखाद्या देशाची निर्यात जर समजा आयातीपेक्षा जास्त असेल, म्हणजेच काय की निर्यात जास्त करत आहेत देश, म्हणजेच काय की परकीय जे चलन आहे त्या देशाला जास्त मिळत आहे, त्याच्यामुळे इथे अनुकूल व्यापार तोल निर्माण होतो. म्हणून अनुकूल व्यापार तोल म्हटलं जातं. म्हणून A ऑप्शन राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे की जेव्हा देशाची वस्तूची एकूण आयात निर्यातीपेक्षा जास्त होते अशा व्यापार तोलास काय म्हणतात. कारण त्याला प्रतिकूल व्यापार तोल म्हटलं जातं. कारण आयात जर निर्यातीपेक्षा जास्त असेल, म्हणजेच काय की तुम्हाला परकीय देणी जास्त द्यावं लागत आहे, त्याच्यामुळे प्रतिकूल व्यापार तोल आहे. म्हणून A ऑप्शन राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे की पैशाच्या स्वरूपात दुसऱ्या देशांमधून आपल्या देशात येणारे उत्पन्न अधिक असते, हे कोणत्या व्यापार तोलाचे वैशिष्ट्य आहे. तर हे अनुकूल व्यापार तोलाचे वैशिष्ट्य आहे. यापूर्वीचं जे क्वेश्चन आहे याच्यामध्ये सिमिल सारखेपणा आहे, फक्त इथे लॉजिक यूज करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय की निर्यात जर जास्त असेल तर आपल्याला जास्त उत्पन्न येईल, त्याच्यामुळे अनुकूल व्यापार तोल इथं असेल. म्हणून पहिलं ऑप्शन इथं बरोबर आहे A. पुढचा क्वेश्चन आहे की पैशाच्या स्वरूपात दुसऱ्या देशाला द्यावे लागणारे देणे हे आपल्या उत्पन्नापेक्षा अधिक असते, हे कोणत्या व्यापार तोलाचे वैशिष्ट्य आहे. कारण पैशाच्या स्वरूपामध्ये दुसऱ्या देशाला जर जास्त देणं द्यावं लागत असेल तर हे प्रतिकूल व्यापार तोलाचे वैशिष्ट्य आहे. म्हणून B ऑप्शन इथं राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे की एखाद्या देशाच्या आंतरराष्ट्रीय वित्त व्यवहारांचा परिणामात्मक सारांश म्हणजे काय. तर तो व्यवहार तोल असतो. म्हणजे व्यवहार तोलाची व्याख्या अशी केली जाते की आंतरराष्ट्रीय जितके वित्त व्यवहार केले जातात एखाद्या देशाचे, तर त्याच्यामध्ये जो सारांश असेल तर त्याला व्यवहार तोल म्हटलं जातं. म्हणून A ऑप्शन इथे राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे की एखाद्या देशाचे रहिवासी आणि शेष जग म्हणजे इतर जग यामधील निश्चित कालावधीत होणारे आर्थिक व्यवहारांचे संक्षिप्त विवरण म्हणजे व्यवहार तोल होय. ही व्याख्या कोणी मांडली आहे. तर ही व्याख्या जेम्स इंग्राम यांनी मांडलेली आहेत. कारण एखादा देशचे रहिवासी आणि इतर जग यांच्यामधलं संक्षिप्त विवरण म्हणजेच व्यवहार तोल, यांनी हे जेम्स इंग्राम यांची व्याख्या आहे ती. म्हणून C ऑप्शन राईट आहे. पुढचा आहे की व्यवहार तोलाचे मुख्य घटक कोणते आहेत. तर पहिला जो ऑप्शन दिला आहे की चालू खाते आणि भांडवली खाते, तर हे व्यवहार तोलाचे मुख्य घटक आहेत. म्हणून A ऑप्शन राईट आहे. आणि कारण व्यवहार तोल आणि व्यापार तोल याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे, म्हणून चालू खाते आणि भांडवली खाते हे ऑप्शन इथे राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे की व्यवहार तोलाच्या चालू खात्यामध्ये कोणत्या बाबींचा समावेश होतो. तर व्यवहार तोलामध्ये इतर सर्व जे तिन्ही ऑप्शन आहे तर हे तिन्ही ऑप्शन राईट आहे. तिन्ही ऑप्शनचा समावेश होतो. म्हणून D ऑप्शन हे इथे बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन आहे की प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक म्हणजेच FDI या घटकाचा व्यवहार तोलाच्या कोणत्या खात्यामध्ये समावेश केला जातो. तर FDI जे आहे हिचं भांडवली खातं जे आहे तर भांडवली खात्यामध्ये समावेश केला जातो. म्हणून B ऑप्शन बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन आहे की विकसनशील देश आर्थिक विकासासाठी परकीय भांडवलावर किती अवलंबून आहेत, हे कशावरून समजते. तर ते व्यवहार तोलावरून. म्हणजेच काय की भांडवली खात्यामध्ये जी FDI आहे किंवा परकीय गुंतवणुकीचं प्रमाण किती आहे, तर परकीय गुंतवणुकीचं प्रमाण जास्त असेल किंवा कमी असेल यावरून समजेल की तो देश परकीय भांडवलावरती किती प्रमाणात अवलंबून आहे. म्हणून व्यवहार तोल बघणं गरजेचं असतं. म्हणून B ऑप्शन इथं राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे की देशाची आर्थिक स्थिती समाधानकारक असण्यासाठी व्यवहार तोल कसा असणे गरजेचे असते. तर B जे ऑप्शन आहे की अधिक्याचा. म्हणून देशाचा एखादा देश की तो किती त्याची आर्थिक स्थिती कशी आहे किंवा तो विकसित आहे किंवा कसा आहे, तर जर व्यवहार तोल जर सरप्लस असेल किंवा अधिक्याचा असेल तर आपण समजू शकतो की स्थिती समाधानकारक आहे. म्हणून अधिक्याचा व्यवहार तोल हे B ऑप्शन इथं राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे की चलनाच्या अवमूल्यनाचे परीक्षण कशावरून करता येते. तर पहिलं जे ऑप्शन आहे की चलनाचं अवमूल्यन कसं झालेलं आहे, तर ते
व्यवहार तोलामध्ये जे वेगवेगळे जे घटक दिलेले आहेत तर त्या व्यवहार तोलाच्या घटकांवरून अवमूल्यनाचं परीक्षण करता येतं, म्हणून ए ऑप्शन जे आहे व्यवहार तोल इथं राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की ज्या देशाच्या व्यवहार तोलात तूट असते त्या देशाला डॅश असलेला देश किंवा कोणता देश म्हणून ओळखले जाते, तर त्याला तूट असलेला देश म्हणून ओळखले जाते. फॉर एक्झाम्पल हे अविकसित किंवा विकसनशील देशांच्या बाबतीमध्ये घटलं जातं, कारण त्यांचा जो व्यवहार तोल आहे तो बऱ्यापैकी काय असतो की तुटीचा असतो, म्हणून त्याला तुटीचा व्यवहार तोल असलेला देश म्हणून ओळखले जाते, म्हणून ए ऑप्शन इथे राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे की व्यापार चक्रातील बदलांमुळे व्यवहार तोलात असमतोल निर्माण होतो, तर त्यास कोणता असमतोल म्हटले जाते, तर त्यास चक्रीय असमतोल म्हटले जाते. व्यापार चक्र म्हणजे तेजी आणि मंदीमध्ये त्याच्यामध्ये जे बदल घडतात किंवा म्हणजे तेजी आणि मंदी जर आली तर त्यामुळे देशाच्या व्यवहार तोलामध्ये बदल घडत जातात. त्याच्यामुळे काय होतो की व्यवहार तोलामध्ये असमतोल निर्माण होतो आणि असमतोल निर्माण झाल्यामुळे काय होतं की त्याला चक्रीय असमतोल म्हटले जाते. पुढचा क्वेश्चन आहे की प्रत्येक देशात आयात वस्तूंची मागणीची उत्पन्न लवचिकता कशी असते, तर आता हे त्या देशावरती डिपेंड असतं. तर प्रत्येक देशामध्ये काय आहे की आयात वस्तूंची मागणीची उत्पन्न लवचिकता जी आहे ती वेगवेगळी असते. उत्पन्न लवचिकता ही कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे. उत्पन्न लवचिकता म्हणजे काय आहे की तुमच्या देशातील लोकांचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्नामध्ये समजा वाढ झाली तर त्यामुळे किती आयात वस्तू खरेदी केल्या जातात, किती प्रमाण त्या उत्पन्नाचं किती टक्के प्रमाण हे आयात वस्तूंवरती खर्च केलं जातं. तर हे जे आहे की इथं काय आहे की प्रत्येक देशाची मागणीची उत्पन्न लवचिकता वेगवेगळी असते, म्हणून ए ऑप्शन इथं राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे की दीर्घकालीन असमतोल कोणत्या कारणांमुळे निर्माण होतो, तर तिन्ही जे ऑप्शन आहे की हे तिन्ही कारणांमुळे काय होतं की दीर्घकालीन असमतोल निर्माण होतो. दीर्घकालीन म्हणते की जो असमतोल की जास्त काळापर्यंत राहतो आणि तो लवकर नीट होत नाही किंवा देशाकडून तो करेक्ट केला जात नाही, म्हणून हे जे तिन्ही कारणं हे राईट आहे, म्हणून डी ऑप्शन इथं बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन आहे की देशात व देशाबाहेर निर्माण होणाऱ्या रचनात्मक बदलामुळे व्यवहार तोलात कोणत्या प्रकारचा असमतोल निर्माण होतो, तर देशात किंवा देशाबाहेर जर समजा रचनात्मक बदल होत असतील तर त्याच्यामुळे काय की संरचनात्मक प्रकारचा असमतोल निर्माण होतो, म्हणून सी ऑप्शन इथे राईट दिलेले आहे. पुढचा क्वेश्चन आहे की जेव्हा गरीब देशातील लोक विकसित देशातील लोकांचे अनुकरण करतात परिणामी आयात वाढते, त्यास काय म्हटले जाते, तर त्यास प्रदर्शन परिणाम म्हटले जाते. म्हणजेच काय की गरीब देशातील लोकांचं जेव्हा उत्पन्न वाढतं तर ते काय करतात की त्यांना आधीपासूनच इम्पोर्टेड ज्या वस्तू आहेत आयात वस्तूंचं आकर्षण असतं, त्याच्यामुळे काय होतं की ते आयात वस्तू जास्त प्रमाणामध्ये खरेदी करतात, त्याच्यामुळे आयात वाढते आणि मग हा जो परिणाम आहे याला प्रदर्शन परिणाम म्हटलं जातं. पुढचा क्वेश्चन आहे की व्यवहार तोल असमतोल दुरुस्त करण्याचे चलनी उपाय कोणते आहेत, तर चलनी उपाय जे आहेत यामध्ये दिलेले आहेत की व्यवहार तोल असमतोल दुरुस्त करण्याचे चलनी उपाय की चलन संकोच आहे आणि अजून 2 चलनाच्या बाह्यमूल्यात घट आणि अवमूल्यन. तर हे सर्व पर्याय बरोबर आहेत, त्याच्यामुळे डी ऑप्शन इथे राईट आहे की या उपायांद्वारे व्यवहार तोलातील असमतोल दूर करता येतो. पुढचा क्वेश्चन आहे की व्यवहार तोल असमतोल दुरुस्त करण्याचे बिगर चलनी उपाय कोणते, इथं स्मॉल मिस्टेक आहे की बिगर चलनी उपाय कोणते आहेत, तर इथं जे आहे की पहिलं आहे की आयात जकाती कोटा निर्यात प्रोत्साहन. तर वरील सर्व हे जे उपाय आहेत हे सगळे उपाय की बिगर चलनी उपाय आहेत, म्हणून यांच्या माध्यमातून असमतोल काय की दुरुस्त केला जाऊ शकतो, म्हणून बिगर चलनी जे उपाय आहेत तर हे तिन्ही उपाय इथं दिलेले आहेत, म्हणून डी ऑप्शन इथे राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे की डंकेल प्रस्तावातील कोणत्या तरतुदींमुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांना अविकसित देशात मुक्त प्रवेश मिळाला आहे, तर इथे डी जे ऑप्शन ते राईट आहे, कारण अविकसित देशांमध्ये की ट्रिम्स या अंतर्गत किंवा या तरतुदींमुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांना अविकसित देशांमध्ये सहज प्रवेश मिळतो. त्याच्यामुळे सध्या परिस्थितीमध्ये काय आहे की जास्त प्रमाणामध्ये अविकसित देशात या ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत तर त्या अवेलेबल आहेत, म्हणून डी जे ऑप्शन आहे ट्रिम्स हे इथे बरोबर आहे. पुढचं जे चॅप्टर आहे की 5 व्यापार धोरण आणि विनिमय दर. तर यामध्ये जे MCQs आहेत, पहिलं आहे की मुक्त व्यापार धोरणामुळे देशाला कोणते फायदे होतात, तर याच्यामध्ये पहिलं ऑप्शन आहे पहिलं ऑप्शन आहे महत्तम उत्पादन, B-C. तर हे जे तिन्ही पर्याय आहेत तिन्ही पर्याय बरोबर आहे, त्याच्यामुळे मुक्त व्यापार धोरणामुळे
हे वरील सर्व फायदे होतात, म्हणून डी ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट आहे की मुक्त व्यापार धोरणामुळे देशाला कोणते तोटे होतात. म्हणजे जर समजा मुक्त व्यापार धोरण एका देशाने अवलंबलं, फॉर एक्झाम्पल अविकसित देशांनी, तर एकांगी विकास, गळेकापूस स्पर्धा, आंतरराष्ट्रीय मक्तेदारी हे तोटे होतात. म्हणून डी वरील सर्व हे जे ऑप्शन आहे हे इथं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन आहे की दुसऱ्या देशाची बाजारपेठ काबीज करण्यासाठी आपली वस्तू त्या देशात स्वदेशातील किमतीपेक्षा अतिशय कमी किमतीला विकली जाते, या धोरणास काय म्हटले जाते. तर त्याला अवपुंजन म्हटले जाते. कारण दुसऱ्या, फॉर एक्झाम्पल आता पण एक्झॅक्टली ते केलं जातं काही देशांकडून. म्हणून दुसऱ्या देशाची बाजारपेठ काबीज करायची असेल तर आपली वस्तू त्या देशामध्ये एकदम कमी किमतीला विकली जाते, तर याला अवपुंजन म्हटलं जातं किंवा डम्पिंग म्हटलं जातं. तर ए ऑप्शन जे आहे ते राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे की बालोद्योग युक्तिवाद कोणी लोकप्रिय केला. तर सी जे ऑप्शन आहे की फ्रेडरिक लिस्ट यांनी बालोद्योग युक्तिवाद जो आहे तो जास्त प्रमाणात लोकप्रिय केलेला आहे. पुढचा क्वेश्चन आहे की संरक्षित व्यापार धोरणामुळे देशाला कोणते फायदे होतात. म्हणजे तर संरक्षित धोरण जर समजा अवलंबलं देशाने, तर त्याला स्वदेशी बाजारपेठांचा विस्तार, देशातील पैसा देशात रोखणे, स्वयंपूर्णता, या तिन्ही जे ऑप्शन यांचा फायदा होतो. म्हणून डी वरील जे सर्व हे जे ऑप्शन आहेत हे इथं बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, संरक्षित व्यापार धोरणामुळे देशाला कोणते तोटे होतात. तर इथे जे तिन्ही जे ऑप्शन दिलेले आहेत, या तिन्ही ऑप्शनमध्ये जे तोटे दिलेले आहेत ते सर्व तोटे संरक्षित व्यापार धोरणामुळे होतात. म्हणून वरील सर्व हे ऑप्शन इथं देखील राईट आहे. कारण उद्योगांना संरक्षणाची सवय लागते, मक्तेदारी निर्माण होते आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये घट देखील होते. म्हणून वरील सर्व हे ऑप्शन राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे की बालोद्योग युक्तिवादनुसार देशात कोणते व्यापार धोरण स्वीकारले जातात. म्हणजे बालोद्योग युक्तिवादनुसार काय आहे की आयातींवरती टॅक्स लावले जातात, देशातील उद्योगांना संरक्षण दिले जाते. म्हणजेच काय की संरक्षित व्यापार धोरण, म्हणजेच बी ऑप्शन इथे राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे की जेव्हा वस्तूच्या आयात जकात आकारली जाते तेव्हा त्या वस्तूंची किमतीवर काय परिणाम होतो. तर आयातीवर जर समजा जकात लावली तर त्यामुळे वस्तूची किंमत वाढते. म्हणून ए ऑप्शन जे आहे इथे ए ऑप्शन राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे की आयात निर्यातीचे प्रमाण जेव्हा कायद्यानुसार ठरवले जाते तेव्हा त्यास काय म्हटले जाते. किंवा आयात निर्यातीचे प्रमाण जेव्हा कायद्यानुसार हेच ठरवले जाते तेव्हा त्यास कोटा म्हटले जाते. म्हणून ए जे ऑप्शन आहे की कोटा हे ऑप्शन इथं राईट आहे. पुढचं क्वेश्चन आहे की कोट्याचे प्रकार कोणते आहेत. तर याच्यामध्ये तिन्ही जे प्रकार दिलेले आहेत ए बी सी हे सर्व कोट्याचे प्रकार आहेत. म्हणून डी ऑप्शन इथं बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन आहे की ज्या ठिकाणी विदेशी चलनाची खरेदी विक्री होत असते त्यास काय म्हटले जाते. तर विदेशी चलनाची खरेदी विक्री जिथं होते त्याला विदेशी विनिमय बाजार म्हटलं जातं. म्हणून ए ऑप्शन जे आहे इथं हायलाईट केलेलं आहे आणि ते राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे की विदेशी विनिमय बाजाराची कार्य कोणती असतात. आता एक्झॅक्टली कोणती कार्य केली जातात विदेशी विनिमय बाजाराकडून. तर तिन्ही जे ऑप्शन आहेत ते इथं राईट आहे. त्याच्यामुळे काय की डी ऑप्शन इथं म्हटलं आहे की वरील सर्व, तर इथे वरील सर्व हा योग्य पर्याय येईल. पुढचा क्वेश्चन आहे की स्वस्त आयातीच्या गळेकापूस स्पर्धेपासून देशी उद्योगांचे संरक्षण करण्यासाठी परकीय वस्तूंवर जकाती लावल्या जातात त्यास कोणत्या जकाती म्हणतात. तर त्यास संरक्षक जकाती म्हटले जाते. म्हणून इथे संरक्षक जकाती जे आहे बी ऑप्शन हे इथं राईट आहे. कारण देशातील उद्योग जर वाचवायचे असतील तर त्यासाठी आयातीवर जकात लावल्या जातात. म्हणून ते एक प्रकारे देशातील उद्योगांचं संरक्षण केलं जातं. म्हणून संरक्षक जकाती त्याला म्हटलं जातं. म्हणून बी ऑप्शन इथं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन आहे की अल्प कालावधीमध्ये विदेशी चलनाची खरेदी विक्री करण्यासाठी विनिमयाचा कोणता दर निर्धारित केला जातो. तर इथे एकदम कमी कालावधीमध्ये जर समजा चलनाची खरेदी विक्री करायची असेल तर त्यामध्ये हजर दर लावला जातो. यानुसार विनिमयाचा दर तो तिथं निर्धारित केला जातो. म्हणून सी ऑप्शन इथे राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की टांकसाळ समता सिद्धांतानुसार विनिमय दर हा चलनामध्ये असणाऱ्या कशाच्या प्रमाणावरून ठरत असतो. इथं डॅश दिलेला आहे. तर विनिमय दर हा या सिद्धांतानुसार सोन्याचं प्रमाण किती आहे त्या चलनामध्ये, तर त्या सोन्याच्या प्रमाणावरून विनिमय दर हा ठरत असतो. तर म्हणून ए जे ऑप्शन आहे इथं ए ऑप्शन इथे राईट आहे. पुढचं क्वेश्चन आहे की क्रयशक्ती सिद्धांत कोणी मांडला आहे. तर पहिले जे ऑप्शन आहे ते राईट आहे की गुस्ताव कॅसल यांनी क्रयशक्ती सिद्धांत मांडलेला आहे. कारण जे.एम. केन्स यांनी रोजगार सिद्धांत मांडलेला आहे. माल्थस यांनी लोकसंख्येचा सिद्धांत आहे आणि डी यापैकी नाही. त्याच्यामुळे ए गुस्ताव कॅसल यांनी
हा सिद्धांत मांडला आहे, म्हणून ए जे ऑप्शन आहे हे राईट आहे. पुढचं क्वेश्चन आहे की विनिमय दरात चढ उतार निर्माण होतो कारण तीन जे कारणं दिलेले आहेत ए बी सी, तर या तिन्ही कारणांमुळे विनिमय दरात चढ उतार निर्माण होतो. कारण चलनविषयक धोरणात जर चेंजेस केले, किंमत पातळीत बदल झाला, भांडवलाचे प्रमाण चेंज झाले, तर त्याच्यामुळे विनिमय दरामध्ये चढ उतार होतो. म्हणून डी जे ऑप्शन आहे ते वरील सर्व हे इथे बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन आहे की खालीलपैकी विनिमय नियंत्रणाचे उद्दिष्ट कोणते आहे. तर पहिलं जे ऑप्शन दिलेलं आहे की विनिमय दर स्थिर ठेवणे हे विनिमय नियंत्रणाचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. कारण खाली जे दिलेलं आहे की 3 ए बी सी डीमध्ये ते उद्दिष्ट ते विनिमय नियंत्रणाच्या अंतर्गत येत नाही, म्हणून ए जे ऑप्शन आहे ए ऑप्शन इथं राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे स्थिर विनिमय दराचे गुण कोणते आहेत. तर ए बी सी हे तिन्ही जे ऑप्शन दिलं आहे ते तिन्ही पण स्थिर विनिमय दराचे गुण आहेत, त्याच्यामुळे डी जे ऑप्शन आहे यापैकी सर्व हे राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे की स्थिर विनिमय दराचे दोष कोणते आहेत. तर म्हणजे स्थिर विनिमय दर समजा एखाद्या देशाने अडॉप्ट केला तर त्याच्यामुळे कोणते दोष निर्माण होतात. तर ए बी सी, तर हे तिन्ही जे दोष आहेत ते तिन्ही दोष निर्माण होतात, म्हणून डी जे ऑप्शन आहे ते इथं राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की बदलत्या विनिमय दरामध्ये विदेशी चलनाचा दर कशावरून ठरतो. आता इथं बदलता विनिमय दर जो आहे तो विदेशी चलनाची मागणी आणि पुरवठा यावरून ठरत असतो, त्याच्यामुळे ए ऑप्शन जे आहे तर ए ऑप्शन इथं राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे की बदलत्या विनिमय दराचे फायदे कोणते असतात. तर ए बी सी, एखाद्या देशाने बदलता विनिमय दर स्वीकारला तर त्याच्यामुळे त्याला ए बी सी म्हणजे व्यवहार तोलाची समस्या सुटते. फॉर एक्झाम्पल बी उत्पन्न व किंमतीत स्थैर्य, सी विनिमय दरात आपोआप बदल, हे तिन्ही फायदे होतात, म्हणून डी जे आहे की वरील सर्व हे ऑप्शन इथं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन आहे की विनिमय दर स्थिर ठेवणे हे कशाचे प्रमुख उद्दिष्ट असते, किंवा तिथं डॅश दिलेला आहे डॅशचे प्रमुख उद्दिष्ट असते. तर विनिमय दर स्थिर ठेवणे हे विदेशी विनिमय नियंत्रणाचे उद्दिष्ट असते, म्हणून ए ऑप्शन आहे इथं हायलाईट केलेलं आहे आणि ते योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की विनिमय नियंत्रणाच्या प्रत्यक्ष पद्धती कोणत्या आहेत. तर विनिमय नियंत्रण जे केलं जातं तर त्याच्या प्रत्यक्ष पद्धती कोणत्या आहेत. तर 3 पद्धती दिलेल्या आहेत की ए बी सीमध्ये, तर ते तिन्ही पद्धती या विनिमय नियंत्रणाच्या प्रत्यक्ष पद्धती आहेत, म्हणून डी हे ऑप्शन इथे वरील सर्व हे इथं योग्य ठरेल. पुढचा क्वेश्चन आहे की विनिमय नियंत्रणाच्या अप्रत्यक्ष पद्धती कोणत्या आहेत. तर अप्रत्यक्ष पद्धती जी आहे की त्या संख्यात्मक निर्बंध आहे, निर्यात प्रोत्साहन, व्याजदरात वाढ करणे आणि डी वरील सर्व. तर हे तिन्ही ऑप्शन राईट आहे, म्हणून डी ऑप्शन इथे बरोबर दिलेलं आहे. पुढचा क्वेश्चन आहे की विनिमय दरामुळे निर्माण होणाऱ्या परकीय विनिमयाच्या जोखमी टाळण्यासाठी कशाचा वापर केला जातो. वर्ड थोडा साईड चेंज झाला इथे. तर जोखमी टाळण्यासाठी कशाचा वापर केला जातो. तर सी जे ऑप्शन आहे की हेजिंग, तर विनिमय दरामध्ये जे चेंजेस होतात त्याच्यामुळे परकीय विनिमय दराचं जी जोखीम रिस्क निर्माण होते ती जर टाळायची असेल तर त्यासाठी हेजिंगचा वापर केला जातो, म्हणून सी ऑप्शन इथं राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे की परकीय विनिमय व्यवहारात नफा मिळविण्याच्या हेतूने घेतलेली जोखीम म्हणजे काय की तर ती सट्टेबाजी होय. कारण सट्टेबाजीच्या माध्यमातून की ती जोखीम जी आहे ती काही प्रमाणामध्ये कमी केली जाते, म्हणून सट्टेबाजी हा ऑप्शन इथे बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन आहे की परकीय देणी देण्याच्या पद्धती कोणत्या आहेत. तर 3 जे ऑप्शन दिलेले आहेत मास्टर कार्ड, प्रवासी धनादेश, डिमांड ड्राफ्ट, हे तिन्ही पद्धती त्या परकीय देणी देण्याच्या आहेत, म्हणून डी ऑप्शन वरील सर्व हे इथं राईट येईल. 6वा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये की भारताचा विदेश व्यापार आणि धोरण या अंतर्गत जे MCQ आहेत ते बघूया. पहिला आहे की 1991च्या आर्थिक धोरणामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो. तर हे जे ऑप्शन आहे की ज्याला आपण LPG म्हटलं जातं, तर ते तिन्ही जे पर्याय दिले आहेत ए बी सी, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण, तर हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत, म्हणून या गोष्टींचा समावेश होतो, म्हणून डी ऑप्शनवरील सर्व हे राईट आहे. पुढचं क्वेश्चन आहे की भारताच्या आयातीमध्ये कोणत्या वस्तूंचे प्रमाण जास्त असते. तर इथे जो ऑप्शन आहे तो बी, की पेट्रोलियम पदार्थ जे आहे याचं आयातीमध्ये जास्त प्रमाण असतो, म्हणून कारण आता जी आयात केली जाते आपल्याकडे त्याला खूप सारे कारणं आहेत की पेट्रोलियम पदार्थच त्याचं प्रमाण आयातीमध्ये का जास्त आहे. तर इथे जो ऑप्शन आहे तो इथे राईट दिलेला आहे, म्हणून बी ऑप्शन इथे बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की विदेशी व्यापार धोरण 2015-20 यामध्ये कोणती योजना आणली. तर पहिलं जे ऑप्शन आहे की भारताकडून वस्तू निर्यात योजना ही या धोरणामध्ये आणली गेलेली आहे की ज्यामुळे की जास्तीत जास्त निर्यात करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल. तर ए ऑप्शन करेक्ट आहे.
पुढचा क्वेश्चन आहे की खालीलपैकी कोणता देश OECD गटात येतो. तर OECD हा जो ग्रुप आहे हा प्रगत देशांचा ग्रुप आहे आणि त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ जे आहेत की ते युरोपियन कंट्रीज आहेत. म्हणून जर्मनी हा जो देश आहे हा OECD गटामध्ये येतो. म्हणून जर्मनी सी ऑप्शन हे इथं बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन आहे की खालीलपैकी कोणता देश ओपेक संघटनेचा सदस्य नाही. ओपेकचा अर्थ होतो की ऑइल प्रोड्युसिंग आणि एक्सपोर्टिंग जे देश आहेत की तेल निर्यातदार देश. तर याच्यामध्ये सौदी अरेबिया हा जो देश आहे हा ओपेक संघटनेचा सदस्य आहे. बाकीचे 3 देश ते संघटनेचे सदस्य नाही. पुढचा क्वेश्चन आहे की खालीलपैकी कोणता देश ओपेक संघटनेचा सदस्य नाही. तर क्वेश्चन नीट लक्षात घेणं गरजेचं आहे की कोणता देश ओपेक संघटनेचा सदस्य नाही. तर इथं पहिले तिन्ही जे देश आहेत तर तिन्ही देश ओपेक संघटनेचे सदस्य आहे, पण जो चौथाच आहे की डी ऑप्शन बांगलादेश हा ओपेक संघटनेचा सदस्य नाही. म्हणून डी ऑप्शन इथं राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे की भारत सेवा निर्यात योजना ही कोणत्या विदेशी व्यापारी धोरणात आणली. आता इथं जस्ट 2 क्वेश्चनपूर्वीच हा क्वेश्चन एका वेगळ्या अँगलने विचारला गेलेला होता. म्हणून भारत सेवा निर्यात योजना ही तर 2015-20 या व्यापारी धोरणात आणली गेली. म्हणून ए ऑप्शन राईट आहे. पुढचं क्वेश्चन आहे की जागतिक व्यापार संघटनेची स्थापना कधी झाली. तर ऑप्शन दिलेलं आहे की बी ऑप्शन राईट आहे, कारण 1 जानेवारी 1995मध्ये की आधी गॅट होतं आणि त्याचं रूपांतर करून जागतिक व्यापार संघटना म्हणजेच WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना बी ऑप्शन जे आहे 1 जानेवारी 1995 या दिवशी करण्यात आलेली आहे. पुढचा क्वेश्चन आहे की जागतिक व्यापार संघटनेचे करार कोणते आहेत. जे करार दिलेले आहेत उत्तरामध्ये तर ABC. तर तिन्ही करार हे जागतिक व्यापार संघटनेचे किंवा WTOचे करार आहेत. म्हणून सर्व करार म्हणजेच डी म्हणजे वरील सर्व हे ऑप्शन इथं राईट येईल. पुढचा क्वेश्चन आहे की बौद्धिक संपदा संबंधीचा व्यापारी करार कोणत्या संघटनेच्या अंतर्गत येतो. तर की ज्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स म्हटलं जातं, तर हा जो व्यापारी करार आहे हा जागतिक व्यापार संघटनेच्या अंतर्गत येतो. म्हणून सी जे ऑप्शन आहे इथं सी ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट चॅप्टर आहे 7 की जे निर्यात प्रोत्साहनाचे उपाय आणि मार्ग याच्या अंतर्गत MCQ. पहिला जो आहे की विशेष आर्थिक क्षेत्रातील आर्थिक नियम कसे असतात. तर विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन किंवा सेज. तर सेज अंतर्गत जे नियम असतात आर्थिक नियम ते पूर्णपणे खूपच उदार असतात. खूपच उदार म्हणजे की जिथं टॅक्सचं प्रमाण अतिशय कमी असेल किंवा शून्य असेल, इतर ज्या गोष्टी दिल्या जातात सेजमध्ये तर त्यांचं जे प्रमाण आहे ते त्यांचे रेट्स जे आहेत ते खूप कमी असतात. म्हणून आर्थिक नियम हे खूपच उदार, हे बी ऑप्शन राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे की विशेष आर्थिक क्षेत्रात कोणत्या घटकांचा समावेश होतो. तर जे तिन्ही पर्याय दिलेले आहेत ABC, तर त्या तिन्ही घटकांचा विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये समावेश होतो. म्हणून डी वरील सर्व हे ऑप्शन इथं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन आहे की भारतात चालू खात्यावरील रुपयाची भारतात चालू खात्यावरील रुपयाची परिवर्तनीयताचे विनिमय दरात गुणोत्तर प्रमाण किती असेल. तर ते प्रमाण जे आहे ते 40 ते 60% आहे. म्हणून 40 ते 7 म्हणजेच हे जे गुणोत्तर आहे म्हणजेच 40% जी रक्कम दिली जाईल ती एका सरकारने ठरवून दिलेल्या विनिमय दरानुसार कन्वर्ट केली जाईल आणि 60% जे आहे ते फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट किंवा बदलत्या विनिमय दरानुसार ती रक्कम परिवर्तनीय केली जाईल किंवा त्याची कन्वर्ट केलं जाईल. म्हणून ए ऑप्शन जे आहे ते राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे की आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी विदेशी चलन खरेदी विक्री करण्याचे स्वातंत्र्य चालू खात्यावरील कोणत्या परिवर्तनीयतेमध्ये असते. तर विदेशी चलन पूर्णपणे खरेदी विक्री करण्याचे स्वातंत्र्य हे चालू खात्यावरील पूर्ण परिवर्तनीयतेमध्ये असते. तर ते सी ऑप्शन इथं जे आहे की ते राईट दिलेलं आहे. यामधलं जे लास्ट चॅप्टर आहे की चॅप्टर 8 प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य, याच्यामध्ये पहिलं MCQ आहे की सार्कची स्थापना कधी झाली. तर त्यामध्ये ऑप्शन जे आहे की ऑप्शनमध्ये उत्तर आहे बी. तर हे राईट आन्सर आहे की 1985मध्ये सार्कची स्थापना झाली. पुढचा क्वेश्चन आहे सार्कवरतीच आहे की सार्कचे मुख्यालय कोणत्या देशामध्ये आहे. तर इथं जे 3 ऑप्शन आहेत आणि डी जो ऑप्शन आहे की नेपाळ. तर नेपाळमध्ये जे काठमांडू जी सिटी आहे की काठमांडूमध्ये सार्कचे मुख्यालय आहे. म्हणून डी ऑप्शन इथं राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे की सार्कच्या व्यापारामध्ये कोणत्या सभासद देशाचा वाटा जास्त आहे. म्हणजे सार्कचे जे सभासद जे देश आहेत सभासद देशांमध्ये कोणत्या सभासद देशाचा वाटा जास्त आहे. तर इथे जे ऑप्शन ए तर भारताचा सार्क
सार्कच्या देशांमध्ये भारताचा वाटा जास्त आहे, कारण भारत सार्कचे जे सभासद आहेत त्यांच्या तुलनेमध्ये जास्त प्रगतिशील आहेत, म्हणून भारताचा सार्कच्या व्यापारामध्ये वाटा जास्त येतो, म्हणून ए ऑप्शन इथं राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे की ब्रिक्स बँकेची स्थापना कधी करण्यात आली. तर इथं फरक लक्षात घेणं गरजेचं, कारण ब्रिक्सची या संघटनेची स्थापना आणि ब्रिक्स बँकेची स्थापना याच्यामध्ये फरक आहे. म्हणून ब्रिक्स बँकेची जी स्थापना जी आहे ती 15 जुलै 2014मध्ये करण्यात आली, म्हणून बी ऑप्शन इथं राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे की खालीलपैकी कोणता देश ब्रिक्स संघटनेचा सदस्य नाही. ओके, तर पहिले जे तिन्ही जे देश आहेत तर तिन्ही देश हे ब्रिक्स संघटनेचे सदस्य आहे, आणि चौथा जो देश आहे मलेशिया, तर तो देश ब्रिक्स संघटनेचा सदस्य नाही, म्हणून डी ऑप्शन इथे राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे की आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कधी झाली. तर सी जे ऑप्शन आहे की 1946मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा क्वेश्चन आहे की आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे उद्दिष्ट कोणते आहेत. तर जे उद्दिष्ट दिलेले आहेत पर्यायांमध्ये ABC, तर ते तिन्ही नाणेनिधीचे उद्दिष्ट येतात, त्यामुळे डी ऑप्शन वरील सर्व हे बरोबर आहे. लास्ट क्वेश्चन आहे की दुसऱ्या महायुद्धात हानी झालेल्या देशांची पुनर्बांधणीसाठी कोणती संस्था स्थापन करण्यात आली. तर याच्यामध्ये पर्याय जे दिलेले आहेत तर ते पर्याय इम्पॉर्टंट आहे, आणि तर त्यामध्ये बी जो ऑप्शन आहे की दुसऱ्या महायुद्धामध्ये हानी झालेल्या देशांची पुनर्बांधणीसाठी जागतिक बँकेची स्थापना करण्यात आली, म्हणजेच IBRD, इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट, म्हणजे जागतिक बँकेची स्थापना करण्यात आली. फरक इथं हा लक्षात घेणं गरजेचं आहे की आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना चलनविषयक जे आंतरराष्ट्रीय लेवलवरती जे चलन समस्या होतात त्यासाठी झालेली आहे. WTOची स्थापना व्यापारासाठी आहे, आणि सार्कची जी स्थापना जी आहे ती आशियन देशांसाठी आहे. त्याच्यामुळे इथं जे करेक्ट आन्सर आहे ती जागतिक बँक हे करेक्ट आन्सर येईल. अशा प्रकारे हे जे MCQ आहे ते आंतरराष्ट्रीय व्यापारावर ते तयार केलेले, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि इतर जे घटक आहेत किंवा इतर जे चॅप्टर्स आहेत 8 चॅप्टर्सवरती बनवलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण या MCQचा स्टडी करावा, त्याचा नक्कीच तुम्हाला एक्झाममध्ये फायदा होईल. ओके, तर मी आपल्या सर्वांना ऑल द बेस्ट देतो आणि इथं थांबतो. थँक्यू सो मच.